नमस्ते श्रोते हो. आजपर्यंत आपण पंचेंद्रियाची माहिती घेत होतो. वाचा, बोल, नाक, कान, डोळे यावरची माहिती झाली. आता आपलं शेवटचं इंद्रिय आहे जीभ. जीभ हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा अवयव हा पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असतो. जीभ, दात, ओठ, कंठ, टाळू, घसा यांच्या परस्पर कार्याने मनुष्य वेगवेगळे आवाज काढू शकतो. ही जीभ फार महत्त्वाची ज्ञानेंद्रिय आहे. ती वदनरूपी गुहेत नागिणीप्रमाणे सळसळत असते. तिला कधीच सुरकुत्या पडत नाही. जिभेला चिरकार यौवन प्राप्त झालेले असते. म्हणून माणूस वृद्ध झाला की त्याच्या त्वचेवर सुरकुत्या जरी पडल्या तरी त्याची रसना कधीच वृद्ध होत नाही. आणि जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ती रसना टिकून राहते. ती दिसायला लहान पण तिच्यावर विजय मिळवणं फार कठीण असतं. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा असे म्हणताना शब्द हा खरा तर जिभेला उद्देशूनच म्हटलेला असतो. जीभ ज्ञानेंद्रिय बरोबर कर्मेंद्रियसुद्धा आहे. जिभेवर नियंत्रण असावं लागतं. जिभेतील नियंत्रण सुटल्यामुळे बोलले जाते व ते निस्तरण्यासाठी मग तारेवरची कसरत करावी लागते. जीभ ही मनुष्याच्या चुकीच्या किंवा चांगल्या मार्गावर नेणारी होऊ शकते. कोठे काय कसे बोलावे हे समजणारी माणसे यशस्वी होतात. कधी एखादा पदार्थ आपल्याला आवडला हे मनाने ठरवले की जिभेने हा मोठा प्रश्न असतो. कडू वाटणारे औषध जीभ गिळू देत नाही. म्हणजे जिभेला आवडणाऱ्या गोष्टी प्रकृतीला कधी कधी मानवत नाही असं म्हणायचं. आणि त्यामुळे काय होतं की आपलं स्वास्थ्य बिघडू शकतं. म्हणून आहाराविषयीच्या सीमा ओलांडल्या तर प्रकृतीचे खरे नाही म्हणून जिभेचे चोचले पुरवू नये. मुख्यमानात राहणारी जीभ दुधारी तलवारीप्रमाणे असते. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने 32 चौकीदार बसवलेले आहेत. परंतु ही जीभ महाखट्या. त्यांना तोडेल, त्यांना उखडेल, काही सांगता येत नाही. कुणाला घायल करेल तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकेल. तिच्यातून गोडवाणी झिरपते तसे जहाल विषही निर्माण होते. जिभेची जमीनच विचित्र. तेथे फुलेही फुलतात तर काटही असतात. तर सरस्वतीचा वासही असतो. जिभेचे चरक संहितेत वर्णन केलेले आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला. बडबड करू नये, खोटं बोलू नये, चुकीचं बोलू नये, चहाडी करू नये. मग जिभेला हाड नाही असं म्हटलं जातं. ती सैल सोडू नये. तिला काय बोलावे, किती खावे याबाबत लगाम घातला पाहिजे. माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे जीभ. परंतु ती आपल्या आरोग्याचा आरसाही आहे. रुग्ण तपासताना डॉक्टर आधी जीभ तपासतात. म्हणूनच म्हणतात करू नका दुर्लक्ष जिभेकडे, ती आहे तुमच्या आरोग्याची रक्षक. अति कष्टाने श्रमाने देह थकतो आणि अवयवही थकतात. पण ही जीभ चिरतरुण असते. ती कधीच थकत नाही. अनेक प्रकारच्या शक्ती धारण करणाऱ्या या इवल्याशा जिभेवर ताबा मिळवणं अतिशय अवघड आहे. जे लोक जिभेवर ताबा करू शकतात ते खरे जीवन जगू शकतात. शब्दांचा तोल जिभेच्या संतुलनावर अवलंबून असतो. जीभ घसरली की शब्दांचा तोल जातो व मग समाजात आपली पत जाते. हीच जीभ पंचपक्वान्नाचे रसग्रहणही करत असते. पदार्थाची चव जिभेवर रेंगाळत राहते आणि त्यामुळे आत्मिक समाधानही मिळते. परंतु ज्या जिभेवर सतत पैशाची, गुर्मीची, प्रॉपर्टीची भाषा असते ना, त्या व्यक्तीकडून कधीच माणुसकीचं दर्शन होत नाही, हेही लक्षात घ्यायचं. म्हणतात ना, गोड बोलण्याची सवय जिभेवर साखर पेरी आणि कटू बोलण्याची सवय जिभेवर विष पेरी. जिभेची जखम ही सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणतं. पण जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव सांगतो. तेव्हा जिभेला जपा आणि सावरा. नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.